तर नमस्कार मंडळी, मी प्रतीक्षा. तर अगदी तुम्हाला असं वाटेल की आभाळातून वांगे बिंगे पडलं काय, पण तसं काही नाही बरं का. तर आज मी बनवणार होते वांग्याचं भरीत, ते पण नवीन पद्धतीने. तर मग काय एकदम मस्तपैकी वांगे घेतले. सासूबाईंनी दिले ते गावाकडून, मग घेतले ना वांगे कट करून मस्तपैकी. मग काय गॅस पेटवलं, गॅसवर मस्त अशी कढई ठेवली गरम होण्यासाठी. मग त्याच्यामध्ये मला चला आता मस्त असं तेल टाकून घेऊ आपण थोडंफार. तुमच्या ह्याने टाका बरं का, मी माझ्या पद्धतीने टाकते. आता गरिबी त्याच्यामुळे थोडं थोडंच टाकते बरं का. तर जाऊ द्या. मग परत नवरा बोलतो की लय तेल खाते. मग काय टाकलं ना मस्तपैकी तेल, त्याच्यामध्ये घेतले ना आपण वांगे टाकून. आपण हे वांगे अगोदर फ्राय करून घेणार आहोत. तुम्ही कसं वांग्याचं भरीत करता ते पण सांगा बरं का. हे मी नवीन पद्धतीने करते, तुम्ही पण एकदा खाऊन बघा, खूप टेस्टी लागतं बरं का. तर मग काय टाकले, सगळे वांगे कट केलेले घेतले टाकून. त्यावर थोडंसं मीठ टाकलं, कारण की मिठाने पाणी सुटाय करतात. मग 5-10 मिनटं झाकून ठेवायचं. मग तोपर्यंत मग आपली बाकीचे कामं घ्यायची करून. मग काय घेतला आणि इकडं पटकन कांदा आणि कोथिंबीर कट करून. कोणी टाकतं का कांदा आणि कोथिंबीर? मी टाकते बरं का, तुम्ही पण टाकून बघा कसं काय लागतं ते. मग तोपर्यंत आपल्या इकडं बघितलं वांगे वाफरले होते. मस्त असं वाफरून घेतलं त्यांना. जोपर्यंत वाफरत नाही तोपर्यंत ते वाफरून घ्यायचे कमी गॅसवर. मग काय घेतला ना त्याचा रगडा करून सगळा. मग सगळे वांगे हे थंड झाल्याच्या नंतर मी त्याचं मस्त असं बारीक हे करून घेतला. ठेचा टाईप एक करून घेतला, बारीक किस करून घेतले ते वांग्याचे. मग परत कढई मी ठेवली गॅसवरती गरम होण्यासाठी. त्याच्यामध्ये मी मस्त अशी जिऱ्याची फोडणी दिली. जिऱ्याची फोडणी दिल्याच्या नंतर मी टाकून घेणार आहे त्याच्यामध्ये कांदा. तर तुम्ही म्हणता कढई अशी का, तर तुम्हाला माहिती आहे याच्या अगोदर आपण त्याच्यामध्ये हे वाफवून घेतलेलं आहे. आणि त्याच्यावरून मी माझ्या पिल्लूसाठी थोडीशी खिचडी बनवली होती. तर 5-5 वेळा काय भांडे घासत बसावं. मग झालं की नाही आपलं वांग्याचं भरीत तयार. तर बघा कसं वाटतं कसं नाही, नक्की मला कमेंटमध्ये सांगा बरं का. आणि तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा, एवढं मस्त लागतं ना. ह्याच्यासोबत गरम गरम ज्वारीची किंवा बाजरीची भाकर, जे काय आवडते तुम्हाला ते तुम्ही खा, आणि एकदम टेस्टी लागतं. चला भेटूया का पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.